तर आता बैठक आहे दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये, मात्र साऱ्या जगाचं या बैठकीकडे लक्ष काय आहे तर ही बैठक गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या समाप्तीच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकते। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध आपणच थांबवू शकतो असा दावा अगदी सातत्याने करतात। अर्थात युद्ध काही थांबलेलं नाहीये, मात्र पुतिन यांना वाटाघाटीच्या मेजापर्यंत ते घेऊन आलेले आहेत। त्यामुळे कसं आहे, आता या पहिल्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, ट्रम्प हे पुतिन यांना नेमकं काय कशी गळ घालतात आणि मुळात पुतिन हे आपला हट्ट सोडून युद्ध थांबवण्याच्या दिशेने विचार करतात का, हे प्रश्न साऱ्या जगासाठी महत्त्वाचे आहेत। कारण गेली 3 वर्ष या युद्धामुळे साऱ्या युरोपच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आलेला आहे। भारतासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अलीकडेच भारतावर लादला गेलेला अमेरिकन टॅरिफ, त्या बघूया या बैठकीतनं कुणाकुणाला नेमक्या काय काय अपेक्षा आहेत। अलास्कामध्ये एकच थेट भेट, अमेरिका रशियात समिट, जगाला काय मिळणार मेसेज। 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं आणि जगात एका मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली। त्यानंतर रशियन अध्यक्ष पुतिन हे पहिल्यांदाच आपल्या बिळाबाहेर म्हणजेच रशिया बाहेर पडणार आहेत। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांची अलास्का या अमेरिकन राज्यात भेट होणार आहे। युद्धानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युद्धदोषी ठरवल्यानंतर त्यांच्या देशाबाहेर पडण्यावर मर्यादा आल्या होत्या। मात्र अमेरिका ICCचं अधिकार क्षेत्र मान्य करत नसल्यानं पुतिन यांच्यासाठी अलास्कामध्ये ही भेट योग्य ठरतीये। रशियासाठीही ही भेट महत्त्वाची का, हे सर्वप्रथम पाहूया। प्रथमच रशिया परदेशात आपल्या मागण्या मांडणार आहे। आक्रमणकर्त्याच्या भूमिकेतील रशिया उर्वरित पाश्चात्य जगापासून वेगळा पडलाय। रशियावर पाश्चात्य देशांसह अमेरिकेनं निर्बंध लादली, रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न झाला। आताही अमेरिकेकडून अधिक कठोर निर्बंध लादली जाऊ शकतात। आता या बैठकीद्वारे रशिया प्रथमच आपल्या मागण्या जगासमोर थेट मांडणार आहे। युक्रेननं रशियाच्या ताब्यातील भूभागातून आपलं सैन्य मागे हटवावं, नाटोमध्ये सामील होण्याचा हट्ट सोडावा, रशियन भाषिकांचे अधिकार आणि स्वातंत्र्य राखावं, पाश्चिमात्य देशांनी लष्करी मदत थांबवावी, युक्रेन नाझीवादाचा पुरस्कार करतोय तो थांबवावा, पाश्चिमात्य देशांनी निर्बंध हटवावेत, अशा रशियाच्या मागण्या प्रथमच जागतिक स्तरावर उघडपणे समोर येणार आहेत। त्यावर रशियाला चर्चा अपेक्षित आहे। तर ही बैठक होणार हे घोषित झाल्यानंतर युरोप आणि युक्रेनमध्ये चलबिचल वाढली। युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपीय युनियनच्या नेत्यांसह ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट घेतली आणि भेटीपूर्वी युरोपीय युनियनसह आपला अजेंडा स्पष्ट केला। या भेटीकडे युक्रेनचं लक्ष असणं स्वाभाविक आहे, कारण या युद्धात रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानं संघर्ष सुरू झाला। युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींशिवाय ही बैठक होणार आहे यावरच झेलेन्स्कींना आक्षेप आहे। मात्र त्याच वेळी ट्रम्प यांच्यावर विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तरीही ही बैठक पुतिन यांची खासगी बैठक असल्याची टीका त्यांनी केली आहे। कोणत्याही अटी शर्तींशिवाय जमीन आकाश समुद्रातील आक्रमण थांबवावं, रशियाच्या ताब्यात गेलेला प्रदेश परत मिळवण्याचं आव्हान युक्रेनसमोर आहे। रशियाच्या ताब्यात अनेक युक्रेनियन मुलं असल्याचा दावा करण्यात आलाय। या मुलांना रशियन पालकांनी ताब्यात घेत दत्तक घेतलंय। त्या मुलांना रशियानं नागरिकत्व बहाल केलंय असा दावा युक्रेननं केलाय। युक्रेनियन नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेची हमी युक्रेनला हवी आहे। युद्धबंदी करताना रशिया भविष्यात पुन्हा हल्ले करणार नाही अशीही हमी युक्रेनला अपेक्षित आहे। रशियावरील निर्बंध एकदम न हटवता ते हळूहळू हटवण्यात यावेत अशी युक्रेनची मागणी आहे। या युद्धामुळे युक्रेनचं सर्वाधिक नुकसान झालंय, महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालंय, अपरिमित जीवितहानी झालीय, अर्थव्यवस्थेला खीळ बसतीये, युक्रेनमधील अनेक नागरिकांनी देश सोडलाय। या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर, ते म्हणजे युद्ध थांबणं। मात्र त्याच वेळी सार्वभौमत्व जपण्याचं मोठं आव्हान युक्रेनसमोर आहे। दुसरीकडे युक्रेन म्हणजे युरोपचं प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वारापर्यंत रशियानं धडक दिल्यानं हे केवळ युक्रेनवरचं आक्रमण नाही तर युरोपसाठी धोक्याची घंटा असं समजून साऱ्या युरोपनं युक्रेनला मदत सुरू केली। त्यामुळे युरोपच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आलाय। युरोपनं युक्रेनच्या संरक्षणासाठी लष्करी मदतीसह भरघोस आर्थिक मदतही दिली आहे। युरोपनं युक्रेनला आतापर्यंत अब्जावधी डॉलर्सची आर्थिक मदत केली आहे। यात अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि पुनर्वसन कामांसाठी निधीचा समावेश आहे। युरोपनं युक्रेनला शस्त्र, दारुगोळा, चिलखती वाहनं आणि इतर लष्करी उपकरणंही पुरवली आहेत। युक्रेनमधील नागरिकांना अन्न, पाणी, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवण्यात युरोपची मोठी मदत झाली आहे। शिवाय युरोपनं युक्रेनला जाहीरपणे पाठिंबा दर्शवलाय, युक्रेनियन शरणार्थींना आश्रय दिलाय, रशियावर आर्थिक निर्बंध घातले, रशियाशी व्यवहारांवर मर्यादा घातल्या। याचाच युरोपच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतोय। मात्र तरीही युरोपला आजवरच्या बैठकांमधून दूर ठेवण्यात आले।
आणि याला मुख्य कारण म्हणजे पुतिन यांना युरोपीय वर्चस्व मान्य नाही. युरोपीय देशांशी चर्चा करायला ते फारसे तयार नसतात. त्यामुळेच अमेरिकन अध्यक्ष यांनी आपणच हे युद्ध थांबवू शकतो असा दावा केला. त्यामुळेच हे युद्ध थांबवणं हा अमेरिकेसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झालाय. सत्तेत आल्यास 24 तासांत युद्ध थांबवू असा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यात त्यांना अद्याप यश आलेलं नाही. ट्रम्प यांनी सुरुवातीला पुतिन यांच्याशी प्रेमाने बोलून पाहिलं, मात्र त्यातही त्यांना यश आलं नाही. आजवर अनेक अमेरिकन नेत्यांनी पुतिन किंवा रशियन नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, तरीही रशिया काही बदलेला नाही. त्यामुळे अलास्कामधली शिखर परिषद ही अमेरिकेसाठी प्रचंड प्रतिष्ठेची आहे. ट्रम्प यांनी पुतिन यांना यापुढे गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं असा इशारा दिलाय. रशियाच्या मित्र राष्ट्रांवर भरघोस टॅरिफही लादलाय. रशियावर आर्थिक निर्बंधांचा भार टाकतानाच आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्याचाही प्रयत्न केलाय. त्यामुळेच अमेरिका आणि ट्रम्प यांच्याकडून ही बैठक यशस्वी करण्याचे जोरदार प्रयत्न होतील. तर ज्या टॅरिफच्या जोरावर ट्रम्प यांनी पुतिन यांना वाटाघाटींसाठी राजी केल्याचा दावा केलाय, त्या टॅरिफचा फटका हा भारताला अधिक बसू शकतो. म्हणूनच भारताचंही या बैठकीकडे लक्ष असेल. ट्रम्प यांनी एका खासगी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना भारतावरील टॅरिफमुळे पुतिन बैठकीसाठी राजी झालेले असू शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे, आणि ती फार चुकीचीही म्हणता येणार नाही. अमेरिकेनं भारतावर 50% अतिरिक्त टॅरिफ लावलाय. त्यातील 25% टॅरिफ 7 ऑगस्टला लागू झालाय, तर उर्वरित टॅरिफ 27 ऑगस्ट नंतर लागू होऊ शकतो. भारतावर या टॅरिफचा फार मोठा परिणाम होणार नाही असं काही अर्थतज्ज्ञांचं मत आहे. मात्र भारताच्या हिरे निर्यातीवर याचा परिणाम निश्चितच होऊ शकतो. भारताचे इतर राष्ट्रांबरोबर मुक्त व्यापार करार झालेले असले तरीही अमेरिकेसारखी बाजारपेठ ही भारतासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळेच जरी अमेरिकन दबावासमोर झुकायचं नाही असं भारतानं ठरवलेलं असलं तरी जागतिक व्यापारावर या टॅरिफ युद्धाचा परिणाम नाकारता येणार नाही. शिवाय भारताप्रमाणेच इतर ब्रिक्स राष्ट्रांवरही अमेरिकेनं टॅरिफ लावलेला आहे. जर रशियाबरोबरची बैठक योग्य दिशेनं गेली नाही तर ट्रम्प यांनी अधिक कठोर परिणामांचा इशारा दिलेला आहेच. त्यामुळेच साऱ्या जगाचं लक्ष या अलास्का शिखर परिषदेकडे आहे, कारण या बैठकीवरच जगाची आर्थिक समीकरणं, राजकीय समीकरणं अवलंबून आहेत. अर्थात या बैठकीत नेमकं काय घडेल हे सध्या तरी पूर्णतः अनिश्चितच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.